मेरी राहें तेरे तक है, तुझ पे ही तो मेरा हक है। ऐसा ही तू आसमान दाग हूँ तो चांद सा, बारिश है मेरे तुम मैं तुम कोई तू राग सा। पहली नजर में कैसे जादू कर दिया, तेरा बन बैठा है मेरा जिया। जाने क्या होगा क्या पता, इस पल को मिलके आज ही ले जरा। कितनी हंसी है मुलाकातें हैं। पत्नी ते दोघंही त्यात येणाऱ्या पाहुण्याराळ्यांचं मनापासून स्वागत करतात। त्यामुळे आज हा मित्र परिवार दिसत आहे आणि भाऊजींनी त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे सगळे भावाचे मुलं या सगळ्यामध्ये चांगले संस्कार केलेले आहेत। त्यामुळे त्यांची जी अटॅचमेंट आहे या कार्यक्रमातून आपल्याला दिसते। जरी ते सगळे वेगवेगळे वाटत असतील पण त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे। सगळेजण एकत्र आहात। सगळ्या कठीण प्रसंगी सुखदुःखाच्या प्रसंगी ते सर्वजण एकत्र आहेत आणि हीच ताकद आमच्या भाऊजीची आहे की त्यांच्या पाठीमागे त्यांचा सगळा कुटुंब कुठल्याही वेळेला असतील, जरी ते घराने वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील पण मनाने सगळे एकत्र आहेत। छोट्या मोठ्या निर्णयामध्ये एकमेकांचे सल्ले देणे घेणे त्यामध्ये ते सगळे त्यांच्या सोबत असतात आणि यामुळे ते आज इथे आहे। प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते आणि दुसरी स्त्री म्हणजे माझी बहीण म्हणजे त्यांची मिसेस। त्या दोन स्त्रियांमुळे हा माणूस कणखरपणे त्यांच्या दोन नोकऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आणि दोन्ही नोकऱ्यांचे पेन्शन ते घेत आहेत। माझ्या वडिलांची म्हणजे त्यांचे मामा आहेत रोहिदास शिंदे, माझ्या वडिलांनी 28 वर्ष सेवा केली आणि सध्या 30 वर्ष झालं त्यांनी पेन्शन घ्यायला लागलेले आहेत। म्हणजे जेवढी नोकरी केली त्यापेक्षा जास्त पेन्शन घ्यायला लागलेत आणि मामाच्या हातावर हात मारत त्यांनी त्या दोन नोकऱ्याच्या कॅल्क्युलेशनपेक्षाही जास्त पेन्शन घ्यावी आणि आम्हा सगळ्यांना खुश ठेवावं अशी माझी छोटीशी अपेक्षा राहील। भाऊजीबद्दल मी माझं मनोगत व्यक्त करताना बोलेन। त्याचबरोबर त्यांना मिळालेला सगळा मित्र परिवार चांगला आहे। त्यांचे सगळे जावाई चांगले आहेत, सुना चांगले आहेत, भाचे त्यांचे पुतणे पुतणी सगळे आणि सगळं आनंदी कुटुंब आहे। काही दुःखाच्या घटना घडल्या त्यातून ते सावरत आहेत आणि हे सगळं करत असताना पुढेसारख्या ठिकाणी येऊन राहणं, तिथं सगळं स्टेबल होणं आणि सगळ्यांचे अटॅचमेंट ठेवणं हेही फार महत्त्वाचं होतं आणि त्यांनी ते जपलेलं आहे। बातों में तेरी जो खो जाते हैं, खामोश में मैं कभी मितवा कहे धड़कने तुझसे क्या मितवा। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में, रैन सारी तेरी खैर बनाऊं। तेरे दर पे आके तुम गए, मैं नमाज़ी बन गए, एक दूजे में ढल के आशिकाना आयत बन गए मैं और तुम। कैसे दिल लगाई कर गए, रूह की रुबाई बन गए, खाली खाली दोनों थे जो थोड़ा सा दोनों भर गए मैं और तुम। तेरा हुआ मुझे तो लगता है नशा।
केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा। आबांच्याची मला सगळ्यात जास्त तुम्ही दोघं आवडतात. मला जे जे आवडतं न विसरता घेऊन येतात आणि जर नाही भेटलं तर कुठून सुद्धा शोधून आणतात. जर मम्मा मला रागवली तर मी तिची कंप्लेंट फक्त तुम्हाला करू शकते आणि तुम्हीच तिला रागवू शकता. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. लव यू मोर. थँक्यू. सगळ्यांना सगळे इथे आपला वेळ काढून आला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. तसं मम्मी पप्पांना सगळेच ओळखतात, मी सांगायची गरज तर नाही आहे, पण मी थोडंसं माझं मनोगत सांगते. मम्मी पप्पांनी आम्हाला सगळं काही दिलं न मागता. जे पण काही आवडायचं ते नजरेनेच ओळखायचे आणि ते असायचं. तेव्हा कमी सॅलरी असून पण सगळ्या घराला सांभाळलं, आम्हाला काहीच गोष्टीची कमी नाही पडू दिली. त्यांनी तसं स्कूल कॉलेज असे हायरवाले नाही केले, हायर स्कूल कॉलेज म्हणतात, पण आम्हाला हायर एज्युकेशन दिली. आता मी सध्या एक MNC कंपनीवरती मॅनेजर लेवलवर आहे आणि त्यांनी एक चांगला बिझनेस करते. पण ते सगळं त्यांच्यामुळेच आम्हाला सगळ्यांना दोघांना सेटल केलं आणि सगळ्यांना पूर्ण एकदम व्यवस्थित चला तुम्ही करा आम्ही आहे म्हणून हमेशा मागे असतात. त्यांचं स्ट्रगल पूर्ण बघितलंय. तिनके कसं घर बनवलं त्यांनी आणि सगळ्यांना जोडून ठेवलं. घरी कोणी पण आलं तर तो असं उपाशी गेलाच नाही. नेहमी आपलेच आहेत सगळे, आपलेच आपण करायचं सगळ्यांसाठी. तेच शिकवलं आणि तीच शिक आम्ही घेतली. तसं बोलायचं तर भरपूर आहे, पण आता मी कधी पण मी लिहून पण आणले. FB आणि इन्स्टावर असतं न मागता देणारे म्हणजे आई वडील. आणि खरंच आहे, म्हणजे देवाला आपण खूप मागतो पण इथं न मागताच आपल्याला आई वडील सगळ्यांचं देतात. तसंच आहे. थँक्यू पप्पा सगळ्यांसाठी. पण आता तसं म्हणतात ना रिटायरमेंट नंतर आराम करायचा, पप्पा आराम नाही करणार, उलट पळत राहणार डबल. ऑफिसमध्ये होतं तेव्हाच आराम व्हायचा त्यांचा, आता तर आराम होणार नाही, ते फिरतच राहणार. तर स्वतःसाठी वेळ काढा, आराम करा. सगळ्याच गोष्टीसाठी थँक्यू पप्पा. लव यू मोर. मी काही जास्त बोलणार नाही कारण पाठ पण काही केलेलं नाही. पाठांतर नाही आहे, तरी मी 2 शब्द फक्त बोलते. नको ती कंटाळ्याची टेक्निक आली, नको तो कामाचा ताण. रिटायरमेंटचं आयुष्य नंतरचं आयुष्य सगळं खूप छान आणि हॅपी रिटायरमेंट चाची. आपण तुमचा आशीर्वाद असंच राहू दे. थँक्यू. शुभेच्छा देते हॅपी रिटायरमेंट आम्हाला. आणि त्यानंतर इथे या कार्यक्रमाला मान देऊन आपण सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करते. 14 वर्षांची भारतीय सेना दलातील ही घौडदौड आबांनी एकदम प्रामाणिकपणे, शिस्तीने आणि पद्धतशीरपणे पार पाडली आहे. आणि हे कार्य करत असताना त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई ते एकदम खंबीरपणे उभी राहिले आहेत. एक असं म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, ते आज इथे आपल्याला उदाहरण बघायला मिळतं. त्याचप्रमाणे त्यांनी मला कधीही सून असे या शब्दाने कधीच हे केलं नाही. त्यांनी जसं त्यांच्या मुलीला ठेवलं तसंच मलाही त्यांनी घरात वागवलं आहे. कधीही तू सून आहेस असं त्यांनी मला कधीच सांगू दिलं नाही. त्यांनी कधीही मला कुठल्याही गोष्टीला नको असं म्हटलं नाही. मी स्वतःला खूप नशीबवान समजते. खूप नशीबवान समजते की ते माझ्या आयुष्यात आले आहेत. असे सासू लाभणे हे मोठे सौभाग्य आहे माझ्यासाठी. आणि त्याचबरोबर मुलांना तर इतके चांगले ते हे करतात की एक वेळेस आम्ही नाही म्हणू पण ते कधीही त्यांना नाही म्हणले नाही. आणि एक आळस हा त्यांच्यामध्ये कधीच नव्हता. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ते माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचे आहेत. असं म्हणतात ना आपल्या आयुष्यात सच्चे मित्र तर आहेतच, ते असतात आजोबा. असे आजोबा या मुलांना लाभले आहेत. यापुढच्या आयुष्यात त्यांनी मी स्वामीचरणी अशी प्रार्थना करते की यापुढच्या आयुष्यात त्यांना सुख समाधान आणि निरोगी लाभावे अशीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. थँक्यू. इथं उपस्थित सर्व मान्यवर, सगळे सोयरे, मित्र परिवार यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. इथं
निमंत्रणाला मान देऊन तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. आज गोकुळाबांचा 60वा वाढदिवस आणि रिटायरमेंट या दोन्ही गोष्टी आपण साजरा करण्यासाठी इथं आलेलो आहोत. खरं तर हे रिटायरमेंट नसतं, आयुष्याची नवीन सुरुवात आहे. एवढा दिवस होता की 7 वाजता उठायचं, पटकन आवरायचं, डब्बा बांधायचा, ऑफिसला जायचं, सुट्टी झाली की परत यायचं, परत घर. पण आता इथून पुढं ह्या वेळा पाळायची गरज नाही. पण मी त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो की ह्या वेळा पाळा तुम्ही. कारण घरात असाल तर तुम्हाला जेवणाची सुद्धा वेळ कळणार नाही. त्यामुळं जेवणाची वेळ असेल, प्रथमतः पहिला आरोग्य आपलं जपा. इथून पुढचं आरोग्य महत्वाचं आहे. खरं तर त्यांचा माझा परिचय फक्त 2003ला नात्यांमध्ये बांधलो गेलो. 2013 पासून खरा आमचा परिचय सुरू झाला. त्याच्या अगोदर खूप ऐकलं होतं आम्ही. ऐकलं होतं म्हणजे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी ऐकल्या होत्या. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस आम्ही त्यांच्या संपर्कात आलो त्यावेळेस मला हे सगळं उलटच दिसायला लागलं. सगळं उलट जाणवायला लागलं की हा माणूस आहे म्हणून आम्ही पुण्यामध्ये येतोय असं बऱ्याच वेळा झालं मला. आम्ही फक्त फोन करायचा, आम्ही यायला लागलोय. त्यांनीच सांगायचं आम्हाला की कुठं येणार आहे आणि किती वाजता येणार आहे. हजर त्यांचं काम सगळं सोडून त्यांनी तिथं हजर राहणार. म्हणजे असा माणूस. आम्ही तर त्यांना हनुमानजीच्या सेनी, रामाच्या सेनेमधला हनुमानजी म्हणतो. राम सेनेमध्ये ज्यावेळेस रामाने श्रीलंकेवर जायचं ठरवलं होतं, रावणाच्या लंकेवर, त्यावेळेस सगळ्या सेनेचा संपलं. म्हणजे कोणी तयार व्हायला लंकेला जायला, त्यावेळेस सगळं संपलं की हनुमानजीकडे जाणार. रामजी हनुमानजीकडे जाणार आणि म्हणणार ते कर, आणि हनुमानजी तयार करणार. ज्या गोष्टी कुणालाही जमत नाहीत त्या हनुमानजी करणार. असे हे आपल्या सर्वांच्या परिवारातले स्नेही म्हणजे गोकुळाबा. सगळ्यांची बुद्धी संपल्यानंतर त्यांना सांगितलं की ते लगेच ते काम लिलया पार पडतात. असे हे गोकुळाबा. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. लहानपणापासून तुम्ही खूप सपोर्ट केलाय. खूप इम्पॉर्टंट आहे. असं सांगून गेला सगळ्यांसोबत तुमच्यासोबत तुम्ही खरंच खूपच जास्त सपोर्ट केलाय मम्मीला, मला याला. थँक्यू बेटा, थँक्यू. माझी स्वतःची ओळख करून देतो. मी सदाशिव शिंदे, माझं गाव येवती. गोकुळाबा, गोकुळाबाला माझे वडील हे मामा आणि मी त्यांचा भाचा. ही आमची ओळख आहे. आबाच्या बाबतीत मला आता जरा सविस्तर बोलायचं आहे, पण ज्या सिक्वेन्सनं बोलायचं ते येत का नाही माहिती नाही. आत्ताच आपण त्यांची सूनबाई ज्योती आणि त्यांची कन्या आशू यांना आपण ऐकलं. ज्या वेळेला शब्द फुटत नाही, अनेक विचार असतात मनामध्ये बोलायचं, पण त्याला शब्द फुटत नाही आणि ते अश्रूच्या रूपानं ते बाहेर पडतात. त्यांचे अश्रू लाख कोटीच्या भावना इथं सांगून गेले की त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे. प्रत्येकालाच त्या भावना व्यक्त होतात असं नाही. त्या अश्रूच्या रूपानं त्या भावना त्यांनी भाऊजीपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आता जन्माचा योगायोग सांगतो. ज्या दिवशी भाऊजीचा जन्म झाला तिसऱ्या दिवशी त्यावेळेला म्हणजे माझे वडील म्हणजे ह्यांचे मामा आर्मीमध्ये भरती झाले होते. आणि तो काळ असा होता की एकदा माणूस आर्मीमध्ये गेला की पुन्हा येत नाही. म्हणजे त्या वडील भरती झाले आणि इकडे भाऊजीचा जन्म झाला तर घरामध्ये तो एक सन्नाटा असतो का नाही, म्हणजे दुःखद घटना घडली आणि सगळेजण रडत बसत होते. मला आमच्या आजीनं सांगितलेलं आहे
की त्या गोंधळामध्ये भाऊजीची 5वी पण पुजली नाही. 5वी याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला की 5 दिवसानंतर त्याचं आयुष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपल्या देवदेवतांना ते पूजा करतात. ती पूजाही केली नाही. ज्यांनी आपल्या जन्माला येणं सार्थक केलं असे आमचे भाऊजी. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ते शाळेत कधी गेले नाही. शाळेत न गेलेला माणूस या जगात सरकारी नोकरी करेल का? होय, त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे. ते 1 नाही 2 सरकारी नोकरी केलेले आहेत. त्यांचा काळ इतका संघर्षाचा होता, परिस्थिती गरीब होती. मामाकडे यायचे आणि ते मामाजवळ जास्त राहायचे. ज्याच्या नशिबाची दोरी पक्की असते त्याचं कोणी वाकडं करू शकत नाही. लहानपणी एकदा त्यांना साप चावला होता. सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट होते. डॉक्टरांनी सांगितले की पाय तोडायचा, कारण तो रिपेअर होण्याच्या पलीकडला होता. मामा भाच्यानी प्लॅन केला. मामा आधी बाहेर गेला, नंतर भाचा पळून गेला. जो पळत आहे तो भरती झाला आणि अनफड माणूस आर्मीचं शिक्षण घेऊन एका मोठ्या पदावर राहून त्यांनी ती नोकरी पूर्ण केली. तिला उत्तम साथ आमच्या बहिणीची मिळालेली आहे. कारण फोर्स मधला असलेला माणूस 24 तास आपली कर्तव्य बजावत असतो. आपल्या मुलांकडे फॅमिलीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. परंतु आमच्या बहिणीनं दोन्ही मुलावर उत्तम संस्कार केले. एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी लायक बनवलं. इतके चांगली संस्काराची शिदोरी त्यांनी तयार केली. इतकंच नाही तर त्यांच्या भावाच्या मुलांकडे सगळ्याकडे लक्ष दिले. आलेला माणूस, जशी शीतलनं कीर्तननं सांगितलं आपल्याला की आमच्या घरी आलेला माणूस कोणीही उपाशी जात नाही. आणि आपण जे करतो त्याचंच पुण्य आपल्याला मिळतं. आपल्याला नाही मिळालं तर आपल्या लेकरा बाळांना आता 100% लागतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे भाऊजी आहेत. मध्यंतरी कुटुंबावर थोडासा आघात आला. शीतल आजारी पडली. त्यावेळेला त्या भाऊजीनं जन्मापासून जे केलेलं पुण्य आहे ते कुठं ना कुठं कामी आलं तिच्या लेकरासाठी. आणि त्या मोठ्या संकटातनं ती सहज बाहेर पडली. हे पुण्य आपण ज्यावेळेला करतो ते डेफिनेट आपल्याला मिळतंच. आणि हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं. इतक्या कठीण समस्या आल्या. मगाशी माझे सर म्हणाले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही बॅड पॅच असतात. असे भाऊजीच्या आयुष्यात आले होते. परंतु तो परमेश्वर आपल्याला एक सिग्नल दाखवतो की कुठं थांबायचं हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. बॅड पॅच हा कधी कुणाला येत नाही असं नाही, येतो. आणि त्यावेळेला ते थांबलंय. आणि आज तुमच्या समोर त्यांचा 60वा वाढदिवस होतोय. 60 हा फक्त एक नंबर आहे. मी अशा कार्यक्रमाला एका तरण्या बांड 60 वर्षाच्या पोराचा कार्यक्रम आता सुरुवात झालेला आहे. कारण मी अनेक शिक्षकाला उदाहरण देतो. आमच्या एक शिक्षक म्हणला की मला सर एक स्टेन टाकले. मी म्हणलं एक तुला माणूस दाखवतो ज्याच्या छातीत 5 स्टेन आहेत आणि ते स्टेन पण विसरून गेले की आपण ह्याच्या छातीत आहे. त्याला आठवणच नाही की जे स्टेन टाकण्यासाठी डॉक्टर ज्या ज्या गोष्टी सांगतात करू नका, त्याच्या नेमकं उरफाट की सगळंच करायचं आणि या आयुष्याचा मनमुराद आनंद घ्यायचा. कुठल्याही गोष्टीचं दुखणं की हे माझ्याकडे आहे असं सगळं सोडून देऊन जीवनाचा आनंद घेतात. भाऊजीबद्दल किती बोलायचं, काय बोलायचं. कुठल्याही गोष्टीला त्यांनी कुठलंही संकट मानेसर म्हणाल्याप्रमाणे की भाऊजीला सांगितलं की ते सॉल्व. कुठलाही डॉक्टर असो कुणालाही असो भेटणं बोलणं त्यांच्याकडे कला आहे. आणि सगळ्यात मोठा तोटा तर त्या फोन कंपनीचा करतात. भाऊजीला फोन केला आणि बोलायला विषय नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही समोरचा ऐकणारा थकेल पण भाऊजीकडे विषय संपत नाही. अर्धा तास तुम्हाला खोटं वाटेल. दररोज न चुकता ते त्यांच्या आई वडिलाशी, मामाशी, त्यांच्या मित्रपरिवाराशी दररोज फोनवर बोलल्याशिवाय ही प्रत्येकाला काम आहे. परंतु अटॅचमेंट ही सगळ्यात महत्वाची आहे. आज कुणाकडे पैसा कमी असेल, कुणाकडे जास्त आहे, पण ही अटॅचमेंट पाहिजे, भावनी पाहिजे. या जगात आता आपल्याला काही घेऊन जायचं नाही, ठेवून जायचं नाही. तुम्ही किती माणसं जोडताय हेच तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. आज पुण्यासारख्या ठिकाणी इथं आलात, तुम्ही सगळेजण आलात, ते कुठल्या ना कुठल्या बॉन्डिंग नाही तुम्ही इथं आलेला आहात. आज कोण पैसे दिले तरी माणसं राहून तयार नाही. कोणी इतकी जग फास्ट झालेलं आहे आणि एवढ्या फास्ट वेळेमध्ये आपण सगळे इथं आलो की त्यांचं कौशल्यच आहे. मी नेहमी म्हणत असतो, आता हा ग्रामीण शब्द आहे गाडीसोबत नळा. म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल ग्रामीण भागामध्ये बैलगाडी असते. बैलगाडीला 2 चाकं असतात आणि ते चाकं नीट चालण्यासाठी त्याला ऑइल करावं लागतं. आणि ते
ऑइल करत असताना ते एका म्हणजे ट्यूब असते, त्याला नळा म्हणतात, त्यात ऑइल असतं. म्हणजे बैलगाडी झोपली की तो नळा सोडली, झोपली की त्यासोबत तो नळा असणार, कारण गाडी व्यवस्थित स्मूथ चालण्यासाठी ती नळा सोबत. कुठेही निघाली की ती बैलगाडी सोबत नळा असतो. तसे आमचे भाऊजी कुठेही निघाले असताना ती काय राहिली असेल ते 5-6 दिवस. नंतर अख्ख्या उभ्या आयुष्यात की भाऊजी या दोघांची फेविकॉल जोड तुटेगा नाही असाच आहे, ते कधीही राहिला नाही. आणि परमेश्वराला आई जगदंबाला अशीच इच्छा की ही जोडी अशीच आयुष्यभर राहू दे. म्हणजे तिची खंबीर साथ सुखदुःखामध्ये, कठीण प्रसंगामध्ये, आनंदामध्ये तिनं सोडलेली नाही. आणि अतिशय चांगलं कुटुंब त्यांनी ठेवलंय. आज मगाशी म्हणाल्याप्रमाणे की सगळ्यात भाग्यवान आहेत की त्यांच्या आईवडील या कार्यक्रमाला आहे. आणि त्या आईवडिलांची इतकी छान काळजी ते घेतात की ती तुम्हाला सांगायची गरज नाही किंवा ती मला सांगण्याची पण गरज नाही. इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी तिची साथ दिलेली आहे. आता रिटायरमेंटचं आयुष्य आहे, परंतु शीतल म्हणाली की ते दुप्पट. आणि ते खरं आहे की भाऊजीला तर सगळ्यात आराम कुठे मिळत असेल तर त्या डेपोमध्ये आराम मिळत असेल. आता आराम नाही, आता दौडणे काय. जशी भरती होतानाची परिस्थिती होती ती आता पुन्हा आहे. राहिलेलं आयुष्य आई जगदंबा त्यांना उच्च कोटीचं देव, चांगलं आरोग्य देव, सुख संपत्ती, समाधान आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या नशिबाला मिळो एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. हॅलो. सर्वप्रथम आमचे गुरु आबा आणि वहिनी, आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही आला, वेळात वेळ काढून कदम परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या आयुष्याबद्दल जर सांगायचं म्हटलं, जसं श्रवण बाळ म्हटलं की आईवडिलाची कावड लगेच आपल्या डोळ्यासमोर आठवते. त्याचप्रमाणे कुठलाही कुणाचाही कितीही प्रसंग असला तर सगळ्यात पहिलं सर्वांना आठवतं ते आबा. आबा म्हणलं की आपला कार्यक्रम सगळा स्वादा असायचा. आणि त्यांच्या अर्ध्यागिनी आमच्या वहिनीसाहेब जशी साथ त्यांची ड्युटीला जाणं. आणि ज्यावेळेस ते आर्मीमध्ये होते इकडं ह्याच्यामध्ये, तेव्हाच हे लहान मुलांना शाळा सोडणं, आणणं, नेणं, पाहुणे आले त्यांचा पहुचार करणं, हे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. की एक माणूस तेवढं करू शकत नव्हतं, पण तेवढे आमच्या वहिनीसाहेब हे करायची. त्यासाठी वहिनीला पण एक मानाचा मुजरा आहे. आणि त्यांचं पुढील आयुष्य दोघांचं सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो. आणि आम्हाला फक्त एवढंच करावं आता, जसं ड्युटीला जसं वहिनी सकाळी डबा करून जायच्या किंवा नाश्ता वगैरे करून जायचं, तसं ते टायमिंग ठेवावं. आता आपल्याला माहिती आहे एखादा रविवार असला, नाही मला सुट्टी आहे, मला आराम पाहिजे, अशामुळे काय होतं तुमचा जेवणाचा टाइम सगळा चेंज होतो. आणि त्यामुळे काय ते शुगरचं ह्याचं त्याचं म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम्स वाढतात. तर त्या दृष्टीनं जसं ड्युटीला आपण जातो त्या हिशोबाने फक्त जे जेवण किंवा नाश्ता जे काय करतो ते टायमाला करावं. आणि पुढचं जे काय कार्यक्रम जी काय कुठं जाणं येणं असं ते करत राहावं. आणि एवढंच काय तर आबाचं नाव म्हणजे खरंच जसं एखाद्या आपण म्हणतो मोदी, तसं पाहुण्यारावळ्यामध्ये आबा म्हणलं की सगळं काही त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि सुखदुःखाला तर असं कधीही कुठेही कोणाचा किती जरी प्रॉब्लेम आला तर ते लगेच तिथं यायचे. आणि ते सगळं दवाखान्याचं असो किंवा एखाद्या सुरिकेचं असो किंवा कुठल्याही कार्यक्रम जिथं कुणी नाही तिथं आबा. खरंच म्हणजे त्यांच्याकडून हे गुण शिकून घ्यावे. आणि सगळ्यांना प्रेरणादायी त्यांचं हे आहे की हे आपलंच आहे, असं परत कधी कुणाला त्यांना वाटलं नाही. आणि त्यांची हे सर्वात लाडके नातवंड, त्यांना कुणी नाही विचारत, पप्पा मम्मी विचारत, आबा सांगतात आबा कुठे गेले. म्हणजे एवढा जीव आहे त्यांचा की तुम्ही त्या मुलाला जरी विचारलं की पप्पा मम्मी कुठे आहेत, ती चाची आणि आबा कुठे आहेत हे सांगतात. म्हणजे एवढा लढा लागलेला आहे. आणि असाच लढा राहो, पुढील आयुष्य त्यांचं एकदम सुखाचं जावं, एवढं बोलून मी माझं संभाषण संपवतो.
थँक्यू दादा. दादाने खूप छान मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद. दादांच्या नावाला टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. आणि लगेच विनंती करतो की त्यांनी 2 शब्द येऊन आबांसाठी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्लीज साहेब. आबाबद्दल बोलणं तर मी मोठा झालेलो नाही. आणखी आबाचे 60 वर्ष जे 2 टर्म जे लोक 1 टर्म काढायला सुद्धा घाबरतात. आर्मीमधून आल्यानंतर म्हणतात मी 18 वर्ष ड्युटी केली, 15 वर्ष केली, पण आबाने मला वाटतं की 2 टर्म काढलेले देशासाठी. त्याच्यासाठी त्यांनी जेवढं देशासाठी दिलेलं तेवढं आतापर्यंत मला वाटत नाही 2 टर्म कोणी काढला असेल आपल्या गावातून. आबा हे पहिल्या फळीतले आमच्या गावाकडे म्हणलं तर संतोष साहेबांचं गाव जे आहे जळकोटवाडी, त्या गावातून म्हणलं तर प्रत्येक घरात 2 माणसं तरी आर्मीमध्ये आहेत. त्याच्यातले पहिल्या फळीतले म्हणलं तर आबा. पहिले फळी म्हणजे काय की त्या वयाच्या मानानं आबाचे त्या वयाच्या ह्याच्यातून पहिल्यांदा आर्मीत गेलेले, तिथून मग सुरुवात झालेली. मग संतोष साहेब असतील, बरेच लोक आमच्या गावातले आहेत. तर आमचं गाव तसं बघितलं तर आर्मीमध्ये म्हणजे आर्मीचं जळकोट म्हणलं तरी चालेल तसं आमच्या गावाची एक ख्याती आहे. तरी आबा जे आता तुम्ही आलात 2 टर्म काढले म्हणजे आता तुमचं पूर्ण आयुष्य म्हणलं तर 90% आयुष्य तुम्ही देशासाठी दिले. इथून राहिलेलं जे 10% आयुष्य आहे ते घर संसार आणि आमच्या काकूसाठी द्या एवढी विनंती करतो. आणि मी आबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता सर्वांचं ऐकून मलाच असं झालं की मलाच इच्छा झाली आहे बोलायची. मला तुम्ही संधी द्या, आम्ही थोडा 2 शब्द व्यक्त करतो. आज आमचे बंधू माझे ज्येष्ठ बंधू, माझे गुरु, आज त्यांचा वयाचा 60वा वाढदिवस, रिटायरमेंट. त्या निमित्तानं आपण सर्वांनी खूप लांबून आले, वेळ काढून आणि सगळ्यांनी टाइम दिल्याबद्दल, वेळ काढून इथं आल्याबद्दल, आपली उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. अवघा वय 15-16 वर्षाचं लोक शेतामध्ये नांगर धरत होते. शाळेत 1 पाऊल पण ठेवलेला नाही. आता तुम्ही कल्पना करू शकते का असं शाळेत न जाता डबल सेंट्रल गव्हर्नमेंटची पेन्शन घेऊ शकतो असा मनुष्य तुम्हाला आता याच्या पुढे ते मिळणार नाही. त्यावेळेस परिस्थिती अशी होती, घरची गरिबी होती, काय दळणवळणाची सोय नव्हती, शेतात काय पिकत नव्हतं, घरी काय उत्पन्नाचं साधन नव्हतं, पाहुण्याला वेळेचा कुठला सपोर्ट नव्हता. तरी पण आमचे मोठे बंधू खंडू कदम ते आज नाहीत, ते पहिलं भरती झाले आणि मग त्यांनी आमच्या या 2 नंबरच्या भागाला मला यश आलं. आणि मला वाटतं तारी शेतातून काम करून डायरेक्ट आबा पुण्याला आले आणि 10 नोव्हेंबर 1982 बघा कल्पना करा, 10 नोव्हेंबर 1982 आबा भरती झाले. 1 जानेवारी इन्फंट्री बटालियन TA जसं रेस्कोरजवळ आमचं युनिट आहे त्या युनिटमध्ये आबा भरती झाले. आबाला त्यावेळेस स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं, पण माणसाचा जे सख्खा मित्र असतो ना, स्वतःचा कॉन्फिडन्स, त्याला म्हणतो आपण आत्मविश्वास, ते माणसाजवळ खूप मोठा आत्मविश्वास, यांची जिद्द आणि यांचा आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासामुळे आबा एवढ्यावर नाही थांबले. आबाला नाव लिहिता येत नव्हतं, सही करता येत नव्हतं, पण आबाला फक्त जी गोकुळ कुणाच्या नावापासून सुरू होते तर जी पासून सुरू होते. आबा काय करायचे, जी करायचे आणि त्या जीला असं गोल गोल करत राहायचे, हे आबाची सही. आबा भरती झाली, ट्रेनिंग झाली. आबा एवढ्यावर पण थांबले. आबाने कोर्स कार्ड केले. बघा आमटे बहादूर माणूस फौजमध्ये येऊन कोर्स कार्ड केले. त्या कोर्स कार्डामध्ये चांगलं यश मिळवलं. आणि आबाने ज्यावेळेस मी 98ला भरती झालो त्यावेळेस आबाने मला शिकवलं. आबा शिक्षक बनले. आमटा बहादूर माणूस गावाकडून शेतातला येऊन डायरेक्ट फौजमध्ये भरती होतो आणि फौजमध्ये येऊन सगळं काय शिकतो. आम्हाला इंग्रजीचं ABCD माहीत नव्हतं, मराठीतला अन्नाचा आघाडी माहीत नव्हतं, क काहीच माहीत नव्हतं. पण आबाने त्यांच्या नशिबाची साथ, त्यांना जी मोलाची माणसं भेटले, त्यांना जी गुरु भेटले, त्यांना जी मित्रवर्ग भेटला, त्या माणसाने आम्हाला खूप काही शिकवलं. आणि त्यांचं
सेल्फ कॉन्फिडन्स, सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ कॉन्फिडन्स. त्या गोष्टीमुळे ते आबा चांगले नोकरी केले आणि नोकरी करत करत त्यांनी बरेच चार्जेस सांभाळले. चार्जेस म्हणजे असं आता जे आर्मीवाले त्यांना माहीत असतं, आर्म्स आणि अम्युनिशन म्हणजे बंदूकगोळ्याचं जे भांडार असतं ते बंदूकगोळ्याचं भांडार, आर्म्स अम्युनिशन म्हणजे बंदुकीच्या गोळ्या किती आणि रायफल्स किती, बंदुकी किती, ते स्टोअर हँडल आबाने केलं. जसं की एखादा जर राऊंड कमी गुम झाला किंवा मिस झाला तर त्याचं त्या माणसाला शिक्षा बनते त्याला. पण आबाला एवढं कॉन्फिडन्स होतं की आबा म्हणणार मी हँडल करणार, आणि आबाने चार्ज घेतला, ते ड्युटी केली. परत राशन स्टोअरच्या आबाने भरपूर ड्युटी केली 101 मध्ये रेस्पॉन्स असताना. राशन स्टोअरमध्ये असताना तर आबाने कधी तराजू नाही लावला, कधी वजन काटा नाही ठेवला. जे काय फॅमिली मेंबर होते, कुणाला किती राशन न्यायचं, कुणाला काय न्यायचं ते न्या. जसं की आपले गावाकडं कानेगावचे मारुती महाराज होते, एवढ्या टोपल्यात लाहे करून बसायचे आणि प्रत्येकाला मोठमोठ लाहे द्यायचे, पण ती लाहे कधी संपत होत्या. तसं आबाच्या चार्जामध्ये राशन स्टोअरमध्ये कुठल्याच गोष्टीची कधी कमी आलेली नाही. आबाने एकदम सरळ हाताने खुल्या मन मोकळेपणानं सगळ्याला वाटायचे राशन, आणि सगळ्याच्या तोंडात गोकुळ कदम म्हणलं सगळ्याच्या अंगठ्या बातून माणूस होता. पण आमचे कमांडिंग ऑफिसर शिवसाहेब म्हणायचे नाही वो बंद करेगा, अनपढ़ है लेकिन वो हिम्मत है उसमें, वो करेगा, उसको चार्ज दे. आबाने बरेच ऑफिसर मेस इंचार्जचा चार्ज सांभाळले, जेशो मेस इंचार्जचा चार्ज सांभाळले, राशन स्टोअरचा सांभाळले. जे बी युनिटमध्ये चार्जेस आहेत कुठल्या चार्जला आबाने मागे नाही. 98 मध्ये ज्यावेळेस मी भरती होत होतो त्यावेळेस मी भरतीला गेलो आणि मला पहिल्याच वेळेस गेटच्या बाहेर काढलं होतं डॉक्युमेंटमध्ये. आणि योगायोग आबा मला दिसले, आबा मला बाहेर चालले, मी चाललो म्हणतो. आबांच्या तोंडात शब्द काय असतात, तुमच्या मायलांच्या बापाची फौज आहे का, तू हे गेटवर कसं घेतलं बघ. ते आबाने मला बोललेलं आज पण आठवलंय. आणि खरंच मी गेटवर गेलो, आबाने सांगून ठेवले, गेलो. आणि त्यावेळेस भरती झालंच. त्याच्यानंतर माझ्या 2-3 भावाला पण आबाने भरती केले, आणि भरती केले एवढ्यावरच आबाने संपवले नाही. पण आतापर्यंत अजून पण आमचा परिवार, आमचे भाऊभाऊकी, नातेवाईक सगळे आबा म्हणजे आई, बा म्हणजे बाप. आई बापाचं जे कर्तव्य असतं आमच्या पुरा फॅमिलीला, पुरा परिवाराला, कुठल्याही कार्यक्रमात असू द्या, कुठली कमी पेशी असू द्या, कुठलाही सल्ला घ्यायचा असू द्या, सुखादुःखाचा कार्यक्रम असू द्या, काही असू द्या, प्रत्येक गोष्टीचे सल्लागार आमचे आबा हे कसं करायचं. बस आबा ह्या गोष्टीला कधीच साईड दिलेली किंवा नंतर बघू, नंतर सांगतो नाही. आबा म्हणायचे हे असं करूया, तसं करूया, आणि आबाने मार्गदर्शन केलंय. आणि ह्याच सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आबा आज ह्या गोष्टीपर्यंत पोहोचले. तरी 101 मध्ये आबाने 18 वर्षे 20 वर्षे पूर्ण केले आणि मार्च 2001 मध्ये रिटायर झाले. आबा मार्च 2001 मध्ये रिटायर झाल्यानंतर तरी पण परिस्थिती काही नव्हती. तेव्हा कुठं पे कमिशन नव्हतं, 5-6 हजार पगार होता. पुण्यात राहायचं, घर भाडं द्यायचं, पोरांचे लहान पोरं, त्यांचं शिक्षण, याच्यातच आबाचा पगार यायचा. पण पुढं काय करायचं हे प्रश्न मोठा. सिक्युरिटीमध्ये 1-2 महिने केले, बसता येत नाही, घर भाडं द्यायचं आहे, पुण्यात राहायचं आहे. त्याच्यानंतर आबाचं नशीब किती बलवान बघा. परत जून 2001 मध्ये TAD देवरोड ऑपरेशन आलं. हे सगळ्यांचा काय आशीर्वाद आहे, सगळ्यांच्या लोकांची दुआ आहे, देवांचा आशीर्वाद आहे. अशा एका अनफड माणसाला 3 महिन्यात 4थ्या महिन्यात जॉईन झाले आबा. आणि आबाने हे पण देवरोड ऑपरेशन डेपोमध्ये परत सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी केली. आणि 24 वर्षे खूप इमानदारीनं, कष्टानं, खूप इमानदारीनं पार पाडले आबाने. आबा ज्यावेळेस ड्युटी करत होते त्यावेळेस घरातून किती वाजता जायचे आणि किती वाजता घरी यायचे आमच्या मुलांना देखील माहीत होतं. आबाचं कुटुंब म्हणजे तुकाराम महाराज असं. बायको लेकराची कसलीच काळजी नव्हती आबाला. पण देवाची ज्याला साथ आहे ना त्याच्याकडे बरोबर त्याला देव पुरा करतच. तरी पण लहान लहान मुलं घरी वाट बघत बसायची, वाट बघून झोपायचे. आमच्या बहिणीची युनिटमधून एक भाऊ, इसलेगाव सोनीचे पप्पा, इसलेगाव बहिणीचे पप्पा, आमच्या बहिणी दरवाजाकडे बघत राहायच्या. पण आबाने भरपूर केलं. तेवढीच माणूसच होती. आबाला युनिटमधून घरी जायचं म्हणलं, इथून गेटपर्यंत जायचं म्हणलं तर 10 लोक भेटायचे. 10 लोकांना 10 मिनिट मला 1 तास जायचं तिथेच. मग एवढी माणुसकी, एवढी लढा, एवढं प्रेम त्यांनी लावलं. आणि त्यांचाच आशीर्वाद घेऊन आबाने एवढं आज नाव कमवलं. आबाने वयाचे 60 वर्ष पूर्ण केले. जवळजवळ 44 वर्ष कंटिन्यू आबाने सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी केली. डबल पेन्शनचे हकदार झाले. तर आबाला यापुढे मी असंच दीर्घायुष्य लागो, एकदम
यापुढे सगळ्या परिवारावर जसं आबांनी लक्ष दिले तसंच आम्ही परिवार पण आबावर यावर्षी पुढे आम्ही याच्या पुढे पण आम्ही एकमेकाला असंच आम्ही चालत राहू. आबांनी हे नाही समजून की माझी नोकरी संपली आता हे काय तसं काहीच नाहीये. आपलं आहे देवाधर्माच्या आशीर्वादाने जेवढं पहिलं काय नव्हतं त्याच्या आता भरपूर आहे. आबा ज्यांच्या शेतात नोकरी करत होते, दुसऱ्या शेतात काम करत होते, आबांनी शेतात कामाला माणसं ठेवले. आबा जिथं दुसऱ्याच्या भाड्याच्या घरात राहत होते, आबांनी घरात भाडे करून ठेवले. आबाच्या दुसऱ्यांच्या गाड्यावर काम करत होते, आबा स्वतःच्या गाडीवर दुसऱ्याचे ड्रायव्हर ठेवले. अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे सांगा. मुलांना शिकवलं, मुलांना घडवलं, देवाने काय भरपूर दिलेलं आहे. कारण या माणसाच्या मनात काही पापच नाही, काही हेच नाही आणि बिलकुल आहे एकदम. मी तुम्हाला तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं, बिलकुल खुल्या मनानं, कुठल्याच गोष्टीची काहीच हे नाही. तरी मी आता जास्त वेळ आपल्याला काही घेत नाही, खूप टाइम झालेला आहे, 1:45 वाजले. मी आता आबांना थोडंसं विनंती करतो की आबाने आपल्या 2 गोष्टी बोलून थोडंसं मनोगत व्यक्त करावं. प्लीज, नाही म्हणू नका. 2 गोष्टी बोला, तुम्हाला जे वाटतं ते बोला. सगळे आपलेच आहेत, घरचे आहेत सगळे, पाहायचं कुणी नाही. याच्यात जरी कुणाला जर बोलायचं असेल, कुणी चुकून राहून गेलेलं असेल तरी मी या, प्लीज या. नमस्कार, माझं नाव स्वाती, हे माझे भाऊजी, मी त्यांची भाची. आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्याला अनेक नाती असतात. 2 भाऊ असतात, बहिणी असतात, परत ते असतात आणि एक वडील असतो आणि एकच आई असते. परंतु आमच्या सर्व कुटुंबाच्या मागे निधड्या छातीने उभं राहणारं पितृत्व म्हणजे भाऊजी. आमच्या रणरणत्या आयुष्यामध्ये सावली देणारी मायेची ऊब आहे. भाऊजी म्हणजे थरथरत्या हाताला लाभलेला आधारस्तंभ आहे. काही महिन्यांपूर्वी माझे वडील गेले. मी त्यांची मुलगी असूनही शेवटच्या क्षणाला माझं नाव न घेता त्यांनी भाऊजीचं नाव घेतलं. इतकी यांची मायेची ऊब, माझं आणि आपलं, मी माझं असं स्वार्थी आयुष्यामध्ये आपलं म्हणून सगळ्यांना मायेची ऊब देणारी माया म्हणजे भाऊजी आहे. बस पुढचं आयुष्य खूप सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं येऊ. थँक्यू ताई, धन्यवाद. ताईंनी खूप छान बोललेलं आहे. अजून कुणाला जर मनोगत व्यक्त करत असेल आबाबद्दल प्लीज. नमस्कार. आपण या ठिकाणी गोकुळ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबर त्यांची 2nd रिटायरमेंट यासाठी इथं आपण उपस्थित राहिला. आज खूप वेगळ्या वातावरणातून आपण जातो, वेगळ्या भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहेत. प्रत्येकाने इथं आपापल्या भावना व्यक्त केल्या. खरं पाहिलं तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक गोष्ट लक्षात आली की आबा आबा आबा. हे आबाचं जे समीकरण आहे ते मी गेले 13-14 वर्ष अनुभवतोय. तसं माझं नातं काय आहे मला माहीत नाही, पण आमची मैत्री आहे, आमच्या नात्यामध्ये आहे, यामध्ये आम्ही पडत नाही. पण जेव्हा जेव्हा सोलापूरवरून कोणतरी येतं तेव्हा ते कुठं चालला, देहुरोला चाललं. देहुरोला कशाला चालला विचारायचं नाही, देहुरोला काय माहीत नाही. देहुरोला हे 2 जोडी आहेत. ह्या 2 जोडीला भेटल्याशिवाय सोलापूरचा माणूस माघारी जात नाही. म्हणजे सोलापूरचा माणूस येणार तर फक्त देहुरो. आमच्याकडे येतात, चहा पिवतो, पण नाही, देहुरोला तिकडे जेवणाची सोय केलेली आहे, त्यांना नाही म्हणता येत नाही. म्हणजे एवढं प्रेम पुण्याला येते. जेव्हा घरात तुम्ही पाऊल ठेवल्यापासून जेवण जायचं बरं का, 3-4 वेळा तुम्हाला नाही म्हणताच येणार नाही असं एवढ्या आपुलकीनं जेव्हा आग्रह केला जातो आणि त्याप्रमाणे ते प्रेम सर्वांवरती करतात. कुठलंही, जसं सगळ्यांनी सांगितलं की प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणजे आबा. ही आबाची क्षमता त्यांच्या स्वभावात आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वी आम्ही भेटलो होतो.
वडील त्यांचे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि ICU बाहेर काढलेले वडील आहेत आणि आम्हाला कामासाठी एका ठिकाणी जायचं होतं. एवढ्या वेळातनं पण त्यांनी वेळ काढला आणि तास 2 तास ते कामासाठी बाहेर पडले. स्वतः बाबतीत जर बघायचं असेल तर मला ते सांगतात स्वतःची स्टेट टाकायची तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आधी होता तर मग नातेवाईकाला सांगतात मी ॲडमिट झालोय. म्हणजे गंमत बघा की इथं स्टेंट टाकायची आहे, डॉक्टर सांगतात काय गरज नाही, तुम्ही चालू करा ऑपरेशन, मी आहे. सह्या करायला माणूस बोलतो नंतर. म्हणजे एवढी विल पॉवर ज्या माणसामध्ये आहे, आज वयाची 60 पूर्ण केली, हा चिरतरुण, चेहऱ्यावरती तेज, कायम एनर्जेटिक राहणारा माणूस, फोन केला की प्रत्येक क्षणी तयार असलेला, कुठे जायचंय, हा सर येतो. म्हणजे एवढी जबाबदारी असतानाही कुणालाही नाही म्हणण्याची क्षमता खूप कमी लोकांमध्ये असते आणि ती आबामध्ये आहे. आणि मला खरंच खूप अशा लोकांच्या संगतीत आल्यानंतर एक फील होतं की अशी एनर्जी. आणि इथं मी अजून आम्हाला आज आणलं, बऱ्याच गोष्टी समजून आल्या की ज्या माणसाने शाळेचा दरवाजा नाही बघितला तो माणूस आज डबल रिटायर होतो, सेंट्रल गव्हर्नमेंटमधून रिटायर होतो. ही खूप मोठी अचीवमेंट त्यांनी केलेली आहे. आणि कधी न थकणारा माणूस आज आपल्या समोर उपस्थित आहे. त्यांची एनर्जी मला वाटतं या हॉलमध्ये सगळ्यांना जाणवते आणि अशीच एनर्जी आम्हाला पुढे 81 वा वाढदिवस साजरा करताना पण आम्हाला ती पाहायची आहे, अनुभवायची आहे. आणि याबद्दल मी परत एकदा तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढचं आयुष्य सुखा समाधानाचं आरोग्यपूर्ण जावं हे आशीर्वाद. थँक्यू साहेब, धन्यवाद. आत्ताच बोलता बोलता एक गोष्ट राहून गेले, कारण ते किस्सा जर मी सांगितला असता तर मला पुढचं बोलणं झालं नसतं, म्हणून ती गोष्ट मी थोडंसं मागं ठेवले. आबांच्या आयुष्यात नंतर एक युटर्न असा झाला, आबा ज्यावेळेस खूप ड्रिंक करत होते, कारण साहजिकच आहे ज्या माणसाला 4-4 टक्के बसले एका घरात, सख्खे बहीण भाऊ एका मागून एक धक्के देत गेले, तो माणूस हे तर साहजिकच आहे खूप धक्के बसले, खूप सहन केलं, सगळे एक एक जात राहिले, तरी पण त्यांनी परिवाराला सावरलं, पोरांना त्यांना गायडन्स केलं, शिकवलं, सांभाळलं, नोकरीला लावलं. सगळं करत असतानाच आमचे म्हणजे माझे गुरु, माझे मेहुणे त्र्यंबक भोंडे साहेब जे आज नाहीत, कोरोनामध्ये त्यांची डेथ झाली, मॅक्सवेल इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचे मॅनेजर भोंडे साहेब, त्यांना देवाने कुठून बुद्धी घातली काय माहीत. त्यांनी आणि आमचे बंधू मनोज कदम साहेब यांनी एक दिवशी आबाला सरप्राईज दिली. सरप्राईज असं होतं, आबाची दारू तर सोडायची आहे, आबा परिवारात कसं राहतील, आबाला कसं दारूपासून मुक्त करायचं याच्या मनात कल्पना सुचली दोघांच्या. आणि एक दिवशी भल्या पहाटे उठले आणि गाडी घातली दोघांना आणि आबाला डायरेक्ट कुठलं हे होतं कोयना धरणाकडे आश्रमात घेऊन गेले. आबाला त्या आश्रमात आधीपर्यंत आबाला काहीही कल्पना नव्हती. ज्यावेळेस त्या महाराजाच्या मठात नेऊन आबाला बसवले आणि आबाला त्या महाराजांनी जेव्हा त्यांचं जे प्रवचन जे काय लेक्चर आहे ते झालं, त्याच्यानंतर जे आबाने मनावर घेतले आणि आबाला पण मानलं पाहिजे, एवढा हेवी ड्रिंकर माणूस एवढ्या महाराजांच्या ह्याच्यानंतर पण ती देवाची बुद्धीच त्या टायमाला देवानी घातली असं म्हणायचं. आणि आबाच्या जीवनाचा युटर्न भोंडे साहेबांनी कदम साहेबांनी प्रयत्न करून ते युटर्न झाला आणि आबा तेव्हापासून आबा एकदम बिलकुल त्या दारूवर बघायला देखील तयार नव्हते. खूप प्रयत्न केले त्यांच्या मित्रमंडळींनी, बाकीच्या यांनी, पण नाही. आबाने एकदा सोडले आणि सोडले. तो निर्णय म्हणजे आयुष्यातला एकदम छान निर्णय होता आणि त्यांना देवाने बुद्धीच घातलं. म्हणून भोंडे साहेब आणि कदम साहेबांनी जे कार्य केलं त्याबद्दल एकदा टाळ्या. आता जे मॅक्सवेल इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचे आपलं मॅनेजर आहेत कदम साहेब, डॉक्टर मनोज कदम साहेब, त्यांच्या हस्ते एक छोटीशी गिफ्ट देऊन सत्कार करण्यात येईल. आणि नंतर आबाला एक दिवशी वेळ काढून घेणार आहे, आमच्या कंपनीमध्ये आबांचा सत्कार होणार आहे. आबाला एक दिवस आमच्यासाठी द्यावं लागेल. तुम्ही आम्हाला तारीख द्या तर आम्ही त्या दिवशी आमचं नियोजन करून
कंपनीतर्फे तुमचा आम्ही सत्कार करणार आहे, कारण कंपनीसाठी तुमचे पण खूप प्रयत्न आहेत, तुमचा पण खूप सपोर्ट आहे. तरी आता तर मी काकी आणि रजनीना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. प्लीज 2 मिनिटासाठी स्टेजवर या. मॅक्सवेल कंपनीतर्फे आबांचा छोटेसे गिफ्ट देऊ शकतात. वो शहर बड़े होंगे बोरियत भरे, रहता नहीं जिनमें तू संग मेरे, खबर तुझे भी है. तू तक सोने यार, तू तक मर्जी मेरी, फिर आगे जो मर्जी. तू तक मर्जी मेरी, फिर तेरी जो मर्जी. मेरी हर दुश्वारी बस तुम तक, मेरी हर तैयारी बस तुम. बोलू शकणार नाही, कारण बोलल्यानंतर खूप काय आठवणी येते. त्याच्यामुळं मी संतोषला परत घेतो. असू द्या, कसं असतं ते शब्द बोलायची तर खूप इच्छा होती, तर फुटत नाही. कारण जे दुःख आहे, जे कष्ट भोगलेलं आहे आतापर्यंत 44 वर्ष म्हणजे सर्व्हिस करणं काही जोक नाही आहे. 44 वर्ष घर परिवार सोडून. तुम्हाला माहिती आहे मिलिटरीचं राशन कसं असतं, चपात्या पण मिलिटरी करतो नुसतं, वेगळं तेलाची चपात्या असतात, जे काही तुम तक मेरी इश्क खुमारी बस तुम तक. धीरे धीरे से तेरा हुआ, हौले हौले से तेरा हुआ, रफ्ता रफ्ता तेरा हुआ. तेरे बिन मैं हूँ बेनिशान. ना तेरे बिना लगदा जी. लगदा है दिल
रे